नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजची सकाळ ना इतकीही लवकर नाही झालीये, उशीरच झालाय. आता 10 वाजले तरी सुद्धा आत्ताचं इकडचं क्लायमेट मी तुम्हाला दाखवते. धुकं इतकं जास्त पडलंय की समोर ना डोंगर आहे. इथे डोंगर आहे जे धुकांमुळे दिसतच नाहीये. ते बघा, कुठेच दिसत नाहीये. मस्त कांदे पोहे आणि गरम गरम चहा, मस्त सकाळचा नाश्ता झालाय. काल आम्ही नदीत जाळं टाकलं होतं ना, तर त्यात ना फक्त 2च मासे गावलेत. छान गावले. पण जे काय गावले ते छान गावलेत. पण मी नाही खायला, ते माझ्या मावशीच्या गावी जाते आणि तिथे धरण आहे. तर ते धरण मी तुम्हाला दाखवणार आहे, जमलं तर. गेल्या वेळेस दाखवता आलं नाही, पण यावेळेस मी प्रयत्न करणार आहे. चला निघूया. हा तो मासा जो आम्हाला नदीत गावला होता काल. आता माझी आजी तो मासा बनवते, म्हणजे त्या माशाचं कालवण बनवणार आहे आजी. नाही थपथपीत बनवते. लपथपीत असं आजी लपथपीत. त्याचं कालवण बनवणार आहे. हे जास्वंदाचं फूल बघा, किती छान लाल आणि पांढऱ्या रंगाचा शेड आहे. किती सुंदर दिसतंय. चला, आम्ही आता निघालो आहोत आणि बरंच ऊन आहे रस्त्याला. रस्ता पण इतका काही चांगला नाहीये, पण चला जायचं तर आहे. आम्हाला ना रस्त्यात ही छोटी अशी नदी दिसते. आणि या बाजूला ना धरण आहे. हे बघा, बहुतेक आपण तिथे जाऊ. बघू, जमलं तर जाऊया. मावशीच्या गावात जाऊ. माझ्या मावशीच्या गावचा रस्ता बघा किती चांगला आहे. बाप रे, एकदा ना या रस्त्याला ना एक बस उलटी झाली होती ना, इथेच कुठेतरी झाली होती. हा, या ब्रिज पाशी ना इथे बस उलटी झाली होती, सरळ खालीच. म्हणजे इतका चांगला हा रस्ता आहे. आई शपथ, हा रस्ता बघा, खतरो पे खिलाडी. आलो आम्ही. चला, आम्ही आलेलो आहोत. हे आहे यशचं घर. ह्या गावात ना हे फक्त 1, 2 आणि इथे ना वरती ते दिसतंय ते एक घर आहे. हे 3च घर आहेत. म्हणजे या पूर्ण वाडीत ना फक्त 3च घर आहेत. बापरे, ही तुळस बघा. असं वाटतं नकली आहे, पण ही खरोखरची तुळस आहे. किती सुंदर आहे. चालेल चालेल. आणि आमच्यासाठी छान कालवण, अंड्याची पोळी, चपाती, भात सगळं केलंय मामीने. शेंगा काढायला आलोय आम्ही. हे बघा, हा तो घट, हा काढायचा. दगड मारणार आणि पाडणार. बघा केवढ्या शेंगा, सगळ्या शेंगा पाडून आणल्या त्यांनी.
आम्ही आता धरणावर जातोय आणि इकडचा रस्ता जसं मी तुम्हाला दाखवला, बापरे. नाही, अगं तिथं बस आणि फोटो काढ. काही नको बसायला. कुठलं मारायची फिल्टरची गरज नाही, फिल्टर नाही. शपथ. हे बघा धरण. हा बघा तो रस्ता. आम्ही इथून खाली उतरणार आणि मग तिकडे जाणार आहोत, तिकडे. आणि हे आहे धरण. रस्ता करत करत जावं लागते. लहान मुलांची सहल आली आहे. हे ना धरणाचे दरवाजे आहेत. म्हणजे जेव्हा इकडचं पाणी ना इकडे सोडायचं असतं तेव्हा हे दरवाजे वरती होतात आणि मग धरणाला खाली पाणी जातं. बघा इथे आहे भैरवगड. काय सीन आहे यार, बघण्यासारखं आहे. आणि हा जो काही टॉवर दिसतोय ना, इथपर्यंत घर आहेत. हा इथून ते इथपर्यंतचा पॅसेज इथे काहीच नाहीये आणि परत इथे ही घरं आहेत असं म्हणतायत. वा. तो बघा थोडासा छोटासा पाण्याचा झरा. जेव्हा ना पाणी सुटतं ना तेव्हा ते इथून सुटतं, इथून. आणि जे पाणी दिसतं, बापरे. म्हणजे आता मला इतक्या लांबून बघून सुद्धा भीती वाटते, पण जेव्हा पाणी असतं तेव्हा बघायला म्हणजे बापरे, विचारायलाच नको. पण सीन बघण्यासारखा, काही म्हणा. काय सीन आहे बघण्यासारखा. मी ना इथे लहान असताना आले होते, मे बी आमचे फोटोज असतील इकडचे. बघण्यासारखं आहे हो सगळं. म्हणजे हे बघा ना किती सुंदर आहे. मज्जा आहे. हा काही म्हणा, मज्जा आहे. निघालो आणि या रस्त्याला बघा कुणीच नाहीये. मला संध्याकाळ झालीये तरीही भीती वाटते. म्हणजे रात्रीचं काय होत नसेल. एक रस्त्याला गाडी नाही, एक गाडी नाही. बापरे. गरमागरम वडापाव.
बॅक टू होम. संध्याकाळचे 7 वाजले की थंडी पडायला सुरुवात होते, म्हणून बाबा स्वेटर घातलंय. तर आमच्या इकडे ना आज पार्टी आहे. मस्त चिकन आणि सगळं असं चुलीवरती बनणार आहे. चला दाखवते. आई बसली मग त्याला रियाने केला आणि ते पोळा बाबांनी मला आई वडा. हे बघा, मी छान इथे पीठ मळून ठेवलंय हे पुऱ्यांसाठी. आणि इथे चिकनची तयारी चालू आहे. खोबरा किसलाय, कांदा कापतोय दादा. इथे माझी आजी अळूवडी नाही सॉरी कोथिंबीर वडी तळते. आता इथे छान स्पीकर लावलाय आणि माझा पप्पा आता गाणं बोलणार आहे. हेलो कैसे कहूँ बिना तेरे क्या होगी जैसे कोई सजा बदुआ होगी जैसे पल पल दिल के तुम रहती हो जीवन में तुम कहती हो मैं सांस लेता हूँ दिल की धड़कन भी तेरे गीत गाती तुम रहती हो. मम्मी आणि काकी पुऱ्या करतायत आणि पप्पा इकडे चूल पेटवतात. चिकन इथे मॅरिनेट करतात त्यासाठी गरम मसाला, हळद, तिखा मसाला, रेड चिली, चिकन मसाला, आलं लसूण पेस्ट, दही. आता या चिकनला छान मिक्स करायचं. मीठ टाकून घेऊया. आता हे चिकन छान मॅरिनेट होण्यासाठी 10 मिनिटं ठेवूया आणि मस्त याचा रस्सा बनवूया. आता इथे पुऱ्या तळणार आहेत. या बाजूला पुऱ्या आणि तिथे मटण होत आहे. कधीतरी असं एकत्र येऊन जेवण बनवण्याची मज्जा वेगळीच असते, नाही का? मस्त जेवणात पुरी, चिकन, मटण, कांदा. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.